नमस्कार मित्रांनो, तर आता रेशन कार्डची ई-के-वाय-सी करण्यासाठी आता रेशन दुकानमध्ये जाण्याची गरज नाही आहे. कारण आता ई-के-वाय-सी तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून करू शकतात. जर ई-के-वाय-सी तुम्ही केली तरच तुमचं मोफत रेशन धान्याचा लाभ सुरू राहील. तर रेशन कार्डची ई-के-वाय-सी घरबसल्या मोबाईलवरून कशी करायची याची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तर मित्रांनो, ई-के-वाय-सी करण्यासाठी ही ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायची आहे. तर मेरा ई-के-वाय-सी हे ॲपचं नाव आहे. तर ही ॲप तुम्हाला प्लेस्टोअरवरून इन्स्टॉल करायची आहे. त्यानंतर ही ॲप तुम्हाला ओपन करायची आहे. ही ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. त्यानंतर परमिशनला अलाउ करायचं आहे. व्हाईल यूजिंग द ॲप येथे क्लिक करा. परत व्हाईल यूजिंग द ॲप येथे क्लिक करा. त्यानंतर फेस आर डी ॲप नॉट इन्स्टॉलेड असं ऑप्शन येईल. तर आता हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. तर डाउनलोड बटनवर क्लिक करा. आधार फेस आर डी हे ॲप फक्त तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. याला ओपन करायचं ऑप्शन येणार नाही, फक्त इन्स्टॉल करायचं आहे. त्यानंतर आपल्या आधीच्या ॲपमध्ये परत जा. तर आता मेरा के-वाय-सी हे ॲप प्रॉपरली ओपन होईल. तर आता सिलेक्ट स्टेट येथे क्लिक करा. तर महाराष्ट्र येथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाय लोकेशन हे बटन तुम्हाला दिसेल. या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर येथे तुम्हाला आधार नंबर विचारतील. तर ज्या व्यक्तीची तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे त्याचा आधार नंबर येथे टाकायचा आहे. त्यानंतर जनरेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता जो आधार नंबर टाकलेला आहे त्याला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. तो OTP येथे टाकायचा आहे. त्यानंतर दिलेला कॅप्चा व्यवस्थित या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बेनिफिशरी डिटेल्समध्ये तुमचं सर्व माहिती तुम्हाला दाखवली जाईल. जसं की तुमचे नाव, होम स्टेटमध्ये महाराष्ट्र दाखवलं जाईल, रेशन कार्ड नंबर दाखवला जाईल, त्यानंतर तुमचा जिल्हा दाखवला जाईल. त्यानंतर ई-के-वाय-सी अप्रूव्हलमध्ये अजून काहीच दिसणार नाही. त्यानंतर आधार नंबरचे लास्ट 4 डिजिट दाखवले जातील. ई-के-वाय-सी स्टेटसमध्ये पण अजून काहीच दिसणार नाही. तर आता आपल्याला ई-के-वाय-सी करायची आहे. त्यासाठी फेस ई-के-वाय-सी या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे. त्यानंतर व्हाईल यूजिंग द ॲप येथे क्लिक करायचं आहे आणि परमिशन द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप दाखवल्या जातील. जसं की फक्त तुमचा चेहरा तुम्हाला परफेक्ट दाखवायचा आहे आणि तुमचे डोळे बंद उघड करायचे आहेत. त्यानंतर या बॉक्सवरती टिक करून प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ज्या व्यक्तीचा आधार नंबर टाकलेला आहे त्या व्यक्तीला कॅमेरासमोर उभं करायचं आहे आणि फोटो परफेक्टली क्लिअर काढायचा आहे. त्यानंतर ई-के-वाय-सी स्टेटस तुमचं ई-के-वाय-सी रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाईल. तर आता आपली के-वाय-सी झालेली आहे. तर आता त्यानंतर ई-के-वाय-सी बरोबर कंप्लीट झालेली आहे की नाही ते आता आपल्याला चेक करायचं आहे. त्यासाठी तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाय लोकेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार नंबर टाकून जनरेट OTP वर क्लिक करायचं आहे. आधार कार्डचा जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP जाईल. तो OTP टाकायचा आहे. त्यानंतर दिलेला कॅप्चा व्यवस्थित टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आता तुम्ही पाहू शकतात ई-के-वाय-सी स्टेटसमध्ये वाय आहे, म्हणजेच ई-के-वाय-सी झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून तुमची ई-के-वाय-सी करू शकतात. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.